means transaction means exchange of goods and services between two person or parties for money or money's worth. Exchange of goods between two person or parties for money or money's worth. ॲक्च्युली याचा अर्थ असा आहे की आपल्याजवळ असणारे जे काही गुड्स असतील किंवा काही कमोडिटीज असतील त्यांची देवाणघेवाण पण पैशात व्यक्त जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, तर गुड्स असं म्हणणार आहे. तर त्या गुड्सच्या बाबतीमध्ये किंवा ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये दोन प्रकार असतात. एक असतं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि दुसरं असतं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन कसलं असते? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि दुसरं आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. तर याच्यामध्ये मॉनिटरी जे ट्रान्झॅक्शन आहे त्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये डायरेक्ट मनी इन्व्हॉल्व असते. काय इन्व्हॉल्व असते? एक्सप्रेस्ड इन मनी. एनी ट्रान्झॅक्शन एक्सप्रेस्ड इन मनी, that is called monetary transaction. And non-monetary transaction means there is no express in terms of money, no expression in terms of money. त्याला आपण काय म्हणायचं? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हणायचं. तर हे जे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे त्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये एक कॅश ट्रान्झॅक्शन असतो, कॅश ट्रान्झॅक्शन. दुसरा आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तर मुळात कॅश ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय आहे? रोख व्यवहार. कसला व्यवहार? रोख व्यवहार. म्हणजे ज्याच्यामध्ये व्यवहार जो आहे तो रोख स्वरूपाचा केलेला असतो आणि ज्याच्यामध्ये उधारीचा व्यवहार म्हणजे भविष्य काळामध्ये इन फ्युचर मनी और कन्सिडरेशन गिवन प्रॉमिस जे आहे ते प्रॉमिस दिलेलं असतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि आजकाल सगळ्यात जास्त उधारीचे व्यवहार होत आहेत. कसले व्यवहार होतात? उधारीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसतात. तर हा झाला कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोख व्यवहार. म्हणजे ज्याच्यामध्ये जे व्यवहार असतात व्यवहारामध्ये काय असतो? जनरली व्यवहार काय असतो? परचेसेस. समजा खरेदी केली माल रोख स्वरूपाची किंवा सेल, विक्री केली समजा रोख स्वरूपाची. म्हणजे समजा एखाद्याला माल समजा ए आहे, एने बेला माल विकलेला आहे, सेल केलेला आहे. किती रुपयाचा केलेला आहे? 10,000 रुपयाचा केलेला आहे. तर जेव्हा माल एने बीला विकला तेव्हा बी कडून लगेच 10,000 रुपये याला मिळाले तर त्याला आपण रोख व्यवहार असं म्हणायचं. इथं काय असतं की ए हा जो आहे तो बीला माल विकतो, सेल करतो गुड्स, परंतु बी हा काय करतो? त्याला भविष्य काळामध्ये पैसे देण्याचे काय करतो? प्रॉमिस करतो. भविष्य काळात पैसे देण्याचे प्रॉमिस करतो. आणि त्याच्यामुळं सध्या जेव्हा व्यवहार झाला त्याच वेळेला त्याला पैसे उपलब्ध होत नाहीत, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणत असतो. आता याच्यामध्ये नॉन मॉनिटरी जे ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यामध्ये काय आहे की नॉन मॉनिटरी म्हणजे थोडक्यात काय? ज्याच्यामध्ये पैशाचा विचार केलेला नसतो किंवा पैसा हा त्याच्यामध्ये नसतो. मग ते व्यवहारामध्ये कसे होतात? एक म्हणजे बार्टर सिस्टीम. बार्टर सिस्टीम म्हणजे काय? तर फक्त एका वस्तूमध्ये दुसरी वस्तू खरेदी करणे. समजा ए आहे, एने समजा गहू जो आहे तो बीला दिलेला आहे, समजा 100 kg दिलेला आहे. बी काय करतो? त्याच्या बदल्यात त्याला ज्वारी जी आहे ती ज्वारी काय करतो? 100 किलो परत करतो. याला बार्टर सिस्टीम असं आपण म्हणत असतो. आणि मग हे जे काही बार्टर सिस्टीम आहे त्या बार्टर सिस्टीमचा विचार केला तर याच्यामध्ये पैशाचा विचार केलेला नसतो. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये बाकीची बरीच ट्रान्झॅक्शन असतात, पण आपल्याला फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि
मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये कॅश ट्रान्झॅक्शन आणि दुसरं म्हणजे काय, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. हे ट्रान्झॅक्शनचे प्रकार असतात. आता ह्याच्यामध्ये गुड्स ट्रान्झॅक्शन जे आहे, गुड्स किंवा एनी कमॉडिटी म्हणतो आपण त्याला, तर त्याचा आपण इथं विचार केलेला असतो. जनरल ट्रान्झॅक्शन कसे असतात बघा. ट्रान्झॅक्शन आता टोटल बिझनेस जो आहे ते बिझनेस डिलिंग असतात. त्याच्यामध्ये बिझनेस डिलिंग्स काय असतात, तर समजा एखादा व्यवसाय आहे, तर त्या व्यवसायाला सुरुवातीला रॉ मटेरियल पाहिजे, बरोबर. तर रॉ मटेरियलचं फिनिश्ड प्रोडक्ट होतं तयार. ते फिनिश प्रोडक्ट काय होतं, मार्केटमध्ये जातं. मार्केटमध्ये ते विक्रीसाठी आणलं जातं. तर मार्केटमध्ये विक्रीसाठी मार्केटमध्ये मग त्या ठिकाणी सेलिंग डिस्ट्रीब्युशन करता काही विक्रय कलेचा वापर करावा लागतो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मध्यस्थ म्हणून जे काम करत असतात त्यांना कमिशन द्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष जो माल आहे तो माल विक्री करून त्या विक्रीतून मिळालेला जो काही नफा असतो, नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस, हा व्यवसायाचा अंतिम ध्येय असतं. अशा पद्धतीने हे व्यवहार आपल्याला दिसत असतात. ट्रान्झॅक्शन आपण त्याला म्हणत असतो.